जेव्हा हलकं, पचायला सोपं आणि चविष्ट जेवण खायची इच्छा होते, तेव्हा गरमागरम कढी खिचडीपेक्षा उत्तम पर्याय नाही. नमस्कार, मी निशिगंधा. निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. तर पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. वातावरणात एक छानसा गारवा पसरलेला आहे. अशा हवेमध्ये झटपट, गरमागरम, पौष्टिक आणि साधं जेवणाची मज्जाच काही वेगळी असते. म्हणूनच आज आपण लंच किंवा डिनरसाठी एक मिनी थाळी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण मुगाची खिचडी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ, इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरते आणि 1 वाटी मुगाची डाळ. आता आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेऊयात. तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. खिचडीला फोडणी करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी कुकर ठेवला आहे गॅसवर. तर यामध्ये थोडंसं तेल घालूयात. तेल छान गरम झाले आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरे, 2-3 हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्त्याची पानं, थोडा हिंग, अर्धा चमचा हळद आणि धुवून घेतलेले डाळ तांदूळ घालूयात आणि 1 मिनिटभर छान परतून घेऊयात. परतून घेतल्यामुळे खिचडीला चव खूप छान येते. लगेच पाणी ऍड नाही करायचं. 1-2 मिनिटं परतून घेतल्यानंतरच आपण यामध्ये पाणी आणि मसाला ऍड करणार आहे. आता यामध्ये चवीपुरता गूळ, 1 चमचा गोडा मसाला, चवीनुसार मीठ घालून छान परतून घेऊयात. म्हणजे गोडा मसाला आहे तो सगळीकडे छान मिक्स होईल. डाळ तांदूळ छान परतून झाले आहेत. आता यामध्ये पाणी घालूयात. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून कुकरला 3 शिट्ट्या करून घेऊयात. खिचडी होईपर्यंत आपण एका बाजूला कढी करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताजं ताक घेतलं आहे. यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ घालून हे सर्व जिन्नस एकसारखे ढवळून घेऊयात, जेणेकरून पिठाची गुठळी होणार नाही. बेसन पिठामुळे कढी आपली फाटत नाही. इथे बघू शकता गुठळ्या सगळ्या मोडलेल्या आहेत. इथे तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. त्याने सुद्धा कढीला छान अशी चव येते. आता आपण कढीला फोडणी करून घेऊया. हे मी 1 चमचा तुपाचा वापर केला आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तूप छान गरम झाले आहे. तर यामध्ये जिरे, मोहरी, किसलेलं आलं, ठेचून घेतलेला लसूण, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हिंग, हळद आणि तयार केलेलं ताक घालून घेऊया. जेव्हा आपण ताक घालतो तेव्हा आपला गॅस हा नेहमी बारीकच असावा आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. कढीमध्ये लसणाचा थोडा जास्त वापर केला की कढी आपली खमंग लागते. इथे मी आलं पण टाकलेलं आहे. तुम्ही कधी कढीमध्ये आलं वापरलं आहे का? आणि जर वापरलं नसेल तर एकदा वापरून बघा. कढीची चव द्विगुणित होते.
आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मी कढीमध्ये नेहमी आलं हे टाकतच असते. 1-2 मिनटं आपण कढी अशीच गॅसवर ठेवणार आहे आणि 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. 1-2 मिनटं झालेली आहेत. आता मी गॅस बंद करते. आता आपली कढी सुद्धा रेडी आहे. खिचडी सुद्धा आपली बनवून तयार आहे. अशी खिचडी मी गणपतीपुळेमध्ये खाल्ली होती. तुम्ही कधी गणपतीपुळेला गेला असाल तर तिथे तुम्ही प्रसाद घेतला आहे का या खिचडीचा, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गरमागरम खिचडी, कढी, लोणचं आणि पापड, हे किती मस्त कॉम्बिनेशन आहे ना. तर ही मिनी थाळी तुम्ही पावसाळ्यामध्ये नक्की करून बघा. रात्रीच्या जेवणामध्ये उत्तम आहे. तर ही मिनी थाळी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी निशिगंधाची मेजवानी या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पौष्टिक खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.